ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन्या दत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वळीन करावा वेरू लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या या मिरडे या पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी जी कीर्तनरूपी सेवा आहे आणि त्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत परंपरेचा कलशस्थानी शोभणारे श्रीमंत संत तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा आणि उत्कृष्ट असा अभंग आईचं आणि संतांचं महत्व सांगणारा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आईचं महात्म्य सांगतात, आईचं महत्व सांगतात। आईचं महत्व सांगत असताना तुकोबाराय म्हणतात येणाऱ्या जन्माला प्रत्येक जीवावरती सगळ्यात जास्त उपकार हे आई वडिलांचे असतात आणि आई वडिलांचा उपकार असताना त्यातही पहिला क्रमांक आईचा लागतो। म्हणून तुकोबाराय म्हणतात आईच्या मनामध्ये आईच्या चित्तामध्ये केवळ आणि केवळ आपल्या लेकराचा विचार असतो, लेकराच्या हिताचा आई विचार करत असते। म्हणून तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त। बरं एरवी जीवनामध्ये आपल्या हिताचा विचार करणारं दुसरं कोणीच नाही का? आपल्या हिताचा किंवा भल्याचा विचार करणारे खूप आहेत, पण प्रत्येक जण आपला विचार करत असताना ज्यावेळेस दुसऱ्यावरती काही उपकार करतो किंवा दुसऱ्याच्या हिताचा विचार करत असताना त्याचाही त्याच्या पाठीमागे काही स्वार्थ साधता येतो का याचा विचार करत असतो। पण जगात एक आईच अशी आहे जी स्वतःचा हिताचा काही न विचार करता लेकराच्या हिताचाच फक्त केवळ विचार करते आणि तो हिताचा विचार करत असताना त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आपल्या ठेवत नाही, आपल्याला त्याच्याकडून काहीतरी मिळावं असं तिच्या मनामध्ये अजिबात नसतं। म्हणून तुकोबाराय म्हणतात आईसे कळवळ्याची जाती किंवा याती करी लाभावी न प्रीती, कुठल्याही लाभाची अपेक्षा आई ठेवत नाही आणि लेकराच्या हिताचा विचार करत असते। बरं जीवनामध्ये आपल्या हिताचा विचार करणारे जे जे काही भेटतात, पण हे जन्माला आल्यानंतर आपण जीवनामध्ये कसं वागतो, कसं जगतो, प्रत्येकाशी कसा संपर्क ठेवतो हे आपल्या स्वभावानुसार आपली मैत्री किंवा संबंध वाढत असतात आणि ते आपल्या हिताचा विचार करतात। पण या जगात जन्माला येण्याच्या अगोदरच आईचे उपकार आपल्यावरती सुरू होतात। बरं आपल्याला जर हातात फक्त 2 किलोचा दगड दिला हातात आणि दिवसभर घेऊन फिरा म्हणून सांगितलं किंवा कुठं गेला तरी त्याला खाली ठेवायचं नाही असं जर सांगितलं तर आपण 2 किलोचा दगड सुद्धा वागू शकत नाही, 2 किलोची वस्तू दुसऱ्याची वागू शकत नाही, हातात सुद्धा वागू शकत नाही, खांद्यावरती पाठीवरती सोडा। पण आपली आई 2.5-3 किलोचं वजन 9 महिने 9 दिवस सलग पोटात वागवते। त्यावेळेस आईने कधी त्याचा त्रास होतोय म्हणून कधी तक्रार केली का? म्हणून तुकोबाराय म्हणतात पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व आहे, स्वतः सहन करते। त्याचा जो पोटात असताना लेकरू जे आहे तर त्याच्यानुसार आईला आईच्या आहारामध्ये सुद्धा बदल करावा लागतात, राहणीमानात सुद्धा बदल करावा लागतात, सगळ्या गोष्टी त्या लेकराच्या दृष्टीने विचार करून करावा लागतात आणि होणारा त्रास ती आई सहन स्वतः करत असते, पण बाळाला अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घेत असते। जशी आई लेकराची पूर्णपणे काळजी घेत असते
तसंच जगात दुसरं एक पात्र आहे की ते संपूर्ण जगाची काळजी घेणार आहे, आणि ते पात्र फक्त संत आहेत की जगाचं हित साधण्यासाठी या ठिकाणी अवताराला येत असतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. कारण त्यांच्यावरती जर ओझं टाकलं तर जसं लेकराला आपली काहीच काळजी स्वतःची घ्यावी लागत नाही, तर त्याची आई त्याची काळजी घेते, तसं संत आपली पूर्णपणे काळजी घेतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझं पूर्णपणे ओझं हे संतावरती आहे. आईचे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हा शब्दशः भावार्थ मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, तुम्ही म्हणाल हा अभंग सेवेसाठी तुम्ही घेण्याचं कारण काय? कारण ज्या ठिकाणी जी सेवा असते, ज्या सेवेचं निमित्त असतं, त्या सेवेला काहीतरी नियम ठरलेले आहेत. वारकरी संप्रदायाने त्याला नियमामध्ये बांधलंय. आता बांधून कोणी घेतलंय कोणी नाही घेतलं तो त्यांचा भाग आहे. पण तुकोबरायांनी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी अनुभवाला आल्या तशा तशा अभंगाच्या रूपानं आपल्यासाठी पुढं जीवनामध्ये आपल्याला जे ज्ञान मिळणार नव्हतं त्या अभंगाच्या रूपाने लिहून ठेवलं. आणि आजचा अभंग घ्यायचा त्याचं कारण असं आहे की आपल्याच आईचं महात्म्य आजही आपल्याला सांगावंच लागतंय. कारण आज सांगून सुद्धा किती लोकांना आई कळते. आज जगाच्या पाठीवर जर विचार केला तर तरुण मुलांना खरंच आई वडील समजून सांगून तरी कळतात का? ही काळजी आमच्या तुकोबरायांना 450 वर्षापूर्वी लागली होती, आणि आज खरोखर त्याला एक योग्य दिशा मिळायला लागली. काय योग्य दिशा मिळायला लागली? आईचं महत्व तुकोबरायांनी गात्यामध्ये वर्णन केलं. आणि खरोखर मला सांगा, एक 25 वर्षापूर्वीचा जर विचार केला ना, तर पुण्यस्मरणाला वर्ष श्राद्धाला आपण जे पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध म्हणतो तर याला कुठं कीर्तन होते का? पण आज तुकोबरायांच्या प्रयत्नाला एवढं यश यायला लागलंय, कितीही गरीबात गरीब माणूस असू द्या, पण आपल्या आईसाठी किंवा वडिलांसाठी काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं आणि ते त्यांना पाठवता यावं, ही जी आपल्याला पुराणांनी जो काही मार्ग सांगितलाय तर त्या मार्गाने आज प्रत्येकाची वाटचाल चालू आहे. आणि तुकोबरायांना ज्या दिशेनं हा समाज न्यायचा आहे त्या दिशेने बऱ्यापैकी समाजाची आज वाटचाल चालू आहे. आज सेवेचं निमित्त असं आहे आणि अभंगही घेण्याचं कारण असं आहे की बरोबर आज या स्थितीला तारखेला नाही, कारण आपण हिंदू आहोत, आपण तिथीप्रमाणे कोणतेही सण साजरे करतो, तसे प्रत्येक गोष्टीची काय आपले संस्कार घडतात. आपण जन्मदिवस बघा, वाढदिवस त्याला म्हणतो, ते वाढदिवस आपण तारखेप्रमाणे करतो. आता काही करण्याचं कारण नाही तारखेप्रमाणे, पण आता ही प्रथा पडत चालली. पण ज्या विधी आहेत कोणत्याही त्या शास्त्राने पुराणांनी जे सांगितल्या तसं पुण्यस्मरण जे वर्ष श्राद्ध जे वर्षानं येणारा हा विधी, आणि आज बरोबर 1 वर्षापूर्वी या कुटुंबाचं एक वात्सल्य, कुटुंबाचं प्रेम, कुटुंबाची सावली, एक आई या जगाला सोडून गेलेली आहे. आणि जाणं हे प्रत्येक जीवाचं जाणं हे बंधनकारक आहे, पण पाठीमागं राहिलेल्या सर्वांसाठी फार मोठी दुःखाची घटना आहे. कारण कुटुंबामध्ये एखादं लेकरू जन्माला येतं, येण्याच्या अगोदर त्याच्या स्वागताची तयारी केलेली असते खूप आनंदानं. पूर्वीच्या काळामध्ये लेकरांचा जन्म घरी व्हायचा, पण आता प्रत्येकाचा जन्म हा दवाखान्यात असतो. पण ज्या वेळेला लेकरू घरी आणायचं त्यावेळेला आता तर बघा, अंगणापासून घराच्या उंबऱ्यापर्यंत फुलं टाकलेली असतात. एवढं स्वागताची तयारी असते त्या बाळाची. पण ज्या वेळेला आणि ते बाळ घरात आणल्यावर नवीन तिथंच जन्माला आल्याबरोबर सगळं कुटुंबाला आणि नातेवाईकांना आनंद झालेला असतो. आता झाल्यापासून 5 मिनिटाच्यात सगळ्यांना माहिती होतं, हॅलो मुलगा झाला.
सगळ्याला आनंदाच्या भरात सांगतात, पेढेही वाटतात, एवढी आनंदाची गोष्ट आहे. पण एखाद्या माणसाचं घरातून जाणं, माणूस गेल्यानंतर जड अंतकरणाने फोन करावा लागतात. त्या घरातलं कोणी करू शकत नाही, पण आपले भाऊ, चुलत भाऊ वगैरे असतात, ते फोन करतात आणि सांगताना सांगतात, आमच्या काकी गेल्या, आमचे काका गेले. असं हे नातेवाईकांना सांगत असताना त्यांनाही दुःख होतं आणि ऐकणाऱ्यांनाही दुःख होतं. म्हणजे एवढी तीव्र दुःखाची घटना आहे. तशी ही माऊली, ही आई 1 वर्षापूर्वी या कुटुंबाला सोडून गेले. आणि आता कुटुंबालाही म्हणता येत नाही फक्त, तर गावाला सुद्धा म्हणता येत नाही. कारण गावाहून परगावी एखादी व्यक्ती गेली असेल, ती आमची बहीण आहे. आज मिरडेतून जर ती रावणगावला आली ना, तर तिच्या कुटुंबाची ओढ तिला लागत असते. राहातच्या दिवस म्हटलं, कोणाही माऊलीचं असं असतं, ज्यावेळी माहेरी येत असते आणि तिचे लेकरं पाठीमाग असतात. त्या मुलांना बहीण नाही, तिला मुलगी नव्हती, आणि जर रावणगावला आली रातचे दिवस म्हणणं, तर तिच्या मनात एकच विचार, माझ्या लेकरांना स्वयंपाक करायला कुणी नाही, माझ्या मालकाला जेवायला घालायला कुणी नाही. मला सांगा, 1 दिवस बाहेरगावी न राहणारी माऊली जर जग सोडून जात असेल, तर त्यावेळेला दुःख किती होणं स्वाभाविक आहे. आणि प्रत्येक माऊलीचं हे दुःख असतं. ती माऊली गेली, त्यानंतर आज बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्या तिथेला वर्षभर ज्या ज्या हिंदू धर्माने, हिंदू संस्कृतीनं ज्या ज्या गोष्टी शास्त्रानं सांगितलेल्या आहेत, तर त्यानुसार त्या विधी कराव्या लागतात. आणि करण्याची जबाबदारी पाठीमागे राहिलेल्या तरुण थोरल्या मुलाची असते. जर थोरला मुलगा त्या ठिकाणी उपस्थित नसेल किंवा एकटा असला तर त्याने करायचं, दुसरा असाल तर दुसऱ्याने केलं तरी चालतं, मुलंच नसतील तर पुतण्याने केलं तरी चालतं, अगदीच नातेवाईकाने, कोणी नसेल, मुलं पुतणे नसतील तर नातेवाईकाने केलं तरी चालतं. जर नातेवाईकच एखादं बाहेर गावून आपल्या गावात एखादं पोट भरायला आलेलं असतं आणि त्याचं ओळख सुद्धा आपल्याला नसते, पण त्याचा जर अंत आपल्या गावात झाला तर गावचं प्रतिनिधी म्हणून अगदी सरपंचाने केलं तरी चालतं. म्हणजे कोणी का होईना पण त्या विधी कराव्या लागतात. जर नाही विधी केल्या तर त्या आत्म्याचा पुढचा प्रवास थांबत असतो, त्याला पुढचा जन्म मिळत नाही. बब्रुवाहन नावाचा राजा, आणि तो राजा एकदा असा जंगलामध्ये फिरत असताना एक विचित्र अशी प्रतिकृती त्याच्या समोर आली. आणि त्या राजाने विचारलं, तो राजा होता, पराक्रमी होता, की तू कोण आहेस, माझ्या समोर का आला? त्यावेळेस त्यानं सांगितलं, महाराज, या तुमच्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्वांची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाची काळजी घेणं, कुणाचीही काही अडचण नाही सोडवणं ही तुमची जबाबदारी आहे. माझ्या जाण्यानंतर माझं कोणत्याही प्रकारचे विधी झाले नाहीत, त्यामुळे माझा आत्मा आतापर्यंत मुक्त झालेला नाही. आणि एक प्रतिनिधी राजा म्हणून तुम्ही त्या विधी केल्या तर माझा आत्मा मुक्त होऊ शकतो आणि मला पुढील जन्म मिळेल. म्हणून त्यावेळेला पर्याय काय? आता आपण जर एखाद्याला काही पितृदोष असेल तर त्याला नारायण नागबळी हा विधी करावा लागतो. मग त्या राजानं नारायण नागबळी विधी केला तेव्हा त्या माणसाचा आत्मा मुक्त झाला. तसं अनोळखी जरी एखादी व्यक्ती असेल, आपल्या गावात आली नाही, त्याचा जर एखाद्या अंत्यविधी झाला तरी प्रतिनिधी म्हणून गावाला ते करावं लागतं. तसं आज या मुलांनी वर्षभर जो काही अट्टहास चाललाय आईसाठी, हे कशासाठी करायचं? आपण म्हणतो एखादी व्यक्ती गेली, पण त्याचं गेल्यावर पुढं काय, त्याचा काय एवढा विचार करायचा? परंतु आपण धर्मशास्त्राच्या नियमामध्ये बांधले गेलो आणि धर्मशास्त्रानं आपल्याला जे ज्ञान नव्हतं ते सांगितलं की पुढं काय करायचं असतं. व्यक्ती गेल्यानंतर 4 तासात त्याचा अंत्यविधी करावा लागतो. अगदी आपण अस्थिसंचय याला म्हणतो,
तिसऱ्या दिवशी आपल्याकडे करण्याची प्रथा आहे. आपण दशक्रिया विधी हा विधी अलीकडे घेतला तरी 10 दिवसापर्यंत काय अडचणीनं अलीकडे घेतला तरी चालतो. आणि दशक्रिया विधीला जे पिंडदान आणि त्याला काकस्पर्श हा सगळ्यात महत्वाचा आहे. कावळ्याचा स्पर्श हा झाला पाहिजे, कारण कावळा हा यमाचा संदेशवाहक आहे. त्याला तो का मान मिळाला हे मला सांगायला आता वेळ नाही, पण आपण कावळा हा पक्षी अतिशय हीन समजतो. त्याच्याबद्दल कोणाला असताय का आपण कबूतर पाळू, बदक पाळू. आता माता माऊल्यांना कोंबड्यांचं जास्त वेळ आहे, ते कोंबड्या तर पाळतातच, पण कावळा कोणी आतापर्यंत पाळलाय का? बरं, दुसरं आपल्याला मोर पाहायला जास्त आवडतो, इतर पक्षी आवडतात, कावळा कोणाला आवडतोय का? पण भगवंतानं त्याला एकच संधी दिली, एकच मान दिलाय, तो उशाप मिळालेला आहे. जर कावळा त्या पिंडाला शिवला तर त्या आत्म्याला पुढचा प्रवास चालू होतो. जो जीव काढा आत्मा ज्याला म्हणतो, त्या आत्म्याची भाषा त्या कावळ्याला कळत असते. आणि म्हणून साठी कावळ्याला तो मान मिळाला. जर आपण पितृपंधरवड्यामध्ये घरावरती आपण जो नैवेद्य म्हणून ठेवत असतो, मग इतर पक्षी येऊन त्याला स्पर्श करतात का? कितीही पक्षी एरवी येऊ द्या, पण कावळ्याला तो मान मिळालेला आहे, भगवंताने दिलेला वर आहे. दशक्रिया मुलांनी केला, दशक्रिया अलीकडे पलीकडे चालतो, पण 13वा मात्र 13व्याच दिवशी करावा लागतो. ते शास्त्र आहे. 13व्या नंतर म्हणजे 13 दिवस तो आत्मा आपल्यामध्येच असतो, तो इथून कुठेही जात नाही. पण 13 दिवसानंतर त्याचं जे मार्गक्रमण चालू होतं आणि बरोबर वर्षभरानं काही ठिकाणी असा उल्लेख आला की 100 दिवसात तो यमाच्या दरबारामध्ये पोहोचतो, आणि काही ठिकाणं त्याचा उल्लेख वर्षभर सांगितला. पण वर्षानं जे काही कार्य येतं, वर्षभर त्यांना प्रवासासाठी जी काही सोय केलेली आहे, गेलेल्या व्यक्तीसाठी आपण एक पुरुष गेला तर एक पाहुणा किंवा महिला गेली तर एक पाहुणी म्हणून प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध त्याला म्हटलं जातं, त्याला आपण जेवायला घालतो. आणि 1 दिवस त्यांनी अन्न ग्रहण केलेलं त्या आत्म्याला पोहोचतं आणि पुढचा प्रवास चालू राहतो. अन्न दान हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणाल आता इथं एखाद्याला घरात जेवायला घातलं तर त्यांना कसं काही पोचतं, परंतु ही भगवंताची लीला आहे. आता अशा गोष्टींवरती विश्वास ठेवूनच काही आपणही आता विज्ञान युगामध्ये बदल करत आहोत. विजेचा शोध आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी सांगितला होता, पण तो अलीकडच्या काळात लागला. आता मोबाईल तर आता अलीकडच्या काळातच आपल्याकडे आलेत. पण जर तुम्ही मोबाईलवरती फोन पे किंवा गुगल पे माझ्या नंबरला केलं तर थेट तुमच्यापासून पैसे माझ्याकडे मोबाईलवर येतात. मग मला सांगा, ही भगवंताची लीला. इथं जर अन्न ग्रहण केलं एखाद्यानं तर ती तिथं पाठवण्याची ती सिस्टीम देवाची आहे. पण वर्षभरानंतर आजचं जे काही महत्वाचा दिवस आहे, आज तो आत्मा यमाच्या दरबारामध्ये असतो आणि यम दरबारामध्ये पुढचा जन्म त्याला कोणत्या योनीमध्ये मिळायचा हे ठरत असतं. पण त्यानं जिवंत असताना त्या जीवानं काय पुण्य केलं आणि काय पाप केलं याच्यावर, आणि वर्षभरामध्ये आपण त्यांच्या पाठीमागं त्यांच्या नावाने किती पुण्यकर्म करतो ह्याच्यावरती ठरत असतं. म्हणून या गोष्टी आपल्या धर्मशास्त्रानं सांगितल्यानुसार कराव्या लागतात. तसं ही 2 लेकरं राहुल नंदकुमार गावडे आणि गणेश नंदकुमार गावडे, तसेच आमचे दाजी नंदकुमारजी गावडे, आणि यांनी वर्षभरामध्ये सर्व काही केलंय. आजही त्यांची अशी परिस्थिती की महाराज त्यांच्या घरी आलं तर एवढं वाईट वाटायचं. घरात त्यांना मुलगी नाही आणि एकाही मुलाचं लग्न झालेलं नाही. मी एक दिवशी आलो त्यावेळेस त्या मुलांच्या 2 आत्या म्हणजे आमच्या दाजींच्या 2 बहिणी या ठिकाणी होत्या आणि त्यांनी त्या दिवशीचा स्वयंपाक केला होता. मी त्यांना विचारलं, तुम्ही कधी आलाय? म्हणले आम्ही सकाळीच आलोय ना, आता थोड्या वेळानं जाणार आहे. मला सांगा, टोपल्यात किती जरी भरून ठेवलं तरी त्या दिवसाचं आणि दुसऱ्या दिवशीचं एखाद्या वेळेला खाऊ शकतात. पण वर्षभराचं आजची जी त्यांची अडचण आहे, एक माऊली जर घरातून निघून गेली तर त्या परिवाराला एवढी जळ आहे. एखादा पुरुष जाण्यानं एवढी जळ बसत नाही.
पण एखाद्याची आई जाणं हे फार मोठं, त्या कुटुंबाला इतकी जड आणि एवढ्या अडचणी आहे. आणि म्हणून आवर्जून तुकोबरायांनी सांगितलं आईचं महत्व, आणि म्हणून मी हा आज अभंग आवर्जून घेतलेला आहे. विठ्ठल